नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे अतिशय खुसखुशीत असे शंकरपाळे तयार करून दाखवणार आहे. बऱ्याच लोकांचे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे शक्यतो खुसखुशीत होत नाही आणि सोडा वापरला तर शंकरपाळे तेलात विरघळतात किंवा मग जास्त तेल शोषून घेऊन तेलकट होतात. तर आज मी तुम्हाला सोडा न वापरता देखील गव्हाच्या पिठाचे अतिशय खुसखुशीत आणि 3 पटीने टम्म फुगणारे शंकरपाळे कसे तयार करायचे ते अगदी सविस्तर दाखवणार आहे. आणि सोबतच हे शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स देखील सांगणार आहे. ह्या पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवाल तर 100% तुमचे हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे सोडा न वापरता देखील अतिशय खुसखुशीत बनून तयार होतील. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने 2 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. तुम्ही ही मापं तुमच्या घरातील कुठल्याही साईजच्या वाटीने मोजून घेतली तरी चालेल. चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ मी ह्या ठिकाणी घेतलंय. ह्याच्यासाठी वेगळे असे जाडसर गहू दळून आणायची काहीच आवश्यकता नाहीये. बस या गव्हाच्या पिठाला थोडासा चिकटपणा असतो. त्यासाठी ह्याच्यामध्ये पाव कप म्हणजेच 1/4 कप बारीक रवा घालायचा आहे. ह्याच्याने शंकरपाळे छान खुसखुशीत व्हायला मदत होईल. म्हणजेच 2 कप गव्हाच्या पिठासाठी फक्त पाव कप रवा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. मी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व मापे घेऊन दाखवणार आहे ती अगदी परफेक्ट घ्यायची आहे. दुसरं म्हणजे रवा हा अगदी बारीकच वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाहीये. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सेम त्याच कपाच्या मापाने ही पाऊण कप म्हणजेच 3/4 कप पिठी साखर घालून घेणार आहे. पिठी साखरेचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ह्याच्याने शंकरपाळे चवीला जास्त गोड किंवा मग जास्त फिके लागणार नाही. आता ह्याच्यामध्ये पाव चमचा इलायची आणि जायफळची पूड घालायची आहे. या शंकरपाळ्यांना इलायची सोबतच जायफळचा देखील फारच छान फ्लेवर येतो. बस तर आता गोडाचा बॅलन्स टिकून राहण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजेच चिमूटभर मीठ घालून घेणार आहे. आपण ह्याच्यामध्ये अजूनही काही घटक घालणार आहोत, पण त्या अगोदर हे सर्व सुके जिन्नस चांगले असे एकसारखे मिक्स करून घेणं फारच गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण ह्यानंतर लिक्विड पदार्थ घालणार आहोत. हे सर्व सुके जिन्नस असे अगोदरच व्यवस्थित मिक्स करून घेतल्याने हे या पिठामध्ये अगदी एकसारखे मिक्स होतात. तर आता ह्याच्यामध्ये मी हे पाव कप म्हणजेच 1/4 कप साजूक तूप घालून घेणार आहे. ह्याला अगदीच कडकडीत गरम करायचं नाहीये. हे साजूक तूप हलकंसं गरम करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे. कडकडीत गरम केलेल्या साजूक तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये. तर आता ही शंकरपाळ्याची कणिक भिजून घेण्यासाठी इथे या ग्लासमध्ये मी हे पाणी देखील हलकंसं कोमट करून घेतलंय. बस बोटाला हे पाणी हलकंसं कोमट लागलं पाहिजे इतपत ह्याला गरम करून घ्यायचं आहे. ही गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यांची कणिक भिजवण्यासाठी असं कोमट पाणीच वापरायचंय आणि साजूक तुपाचं मोहन सुद्धा हलकंसं गरम करून वापरायचंय. हे दोन्ही घटक हलकेसे कोमट करून ही कणिक भिजवली तरच गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे सोडा न वापरता देखील मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतील. अगदी थोडं थोडं पाणी घेऊन ही कणिक घट्ट भिजवून घ्यायची आहे. हिला चपातीच्या पिठाप्रमाणे अगदीच सैल किंवा मग सॉफ्ट भिजवायचं नाहीये. त्याच्याने शंकरपाळे आतून कच्चे राहण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरं म्हणजे शक्य होईल तेवढं हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवण्यासाठी सोड्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. कारण सोड्यामुळे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्यांना तळून अगदीच डार्क रंग येतो. शिवाय शंकरपाळे तेलात तळताना तेल अधिक शोषून घेतील आणि शंकरपाळे तेलात विरघळण्याचे चान्सेस अधिक राहतील. तेव्हा मी जे तुम्हाला गव्हाच्या पिठाचे अगदी परफेक्ट असे शंकरपाळे बनवण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगत आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा. बघा तुमचे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे सोडा न वापरता देखील मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतील. तर हे पहा ही शंकरपाळ्यांची कणिक अशी एवढी घट्ट भिजवून घ्यायची आहे. बस ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला 10 मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. त्यापेक्षा जास्त वेळ ही कणिक भिजू द्यायची नाहीये. त्याच्याने गव्हाच्या पिठामुळे ह्या भिजवलेल्या कणकेला जास्त वेळ भिजून सैलपणा किंवा मग ओलसरपणा येतो. गव्हाच्या पिठाची चपाती बनवताना आपण कणिक जरा वेळ भिजत ठेवतो. तेव्हा तुम्ही बघत असाल ती कणिक भिजल्यानंतर हलकीशी सैल किंवा मग सॉफ्ट झालेली असते. तर ही शंकरपाळ्याची कणिक अगदी फक्त मोजून 10 मिनिट भिजत ठेवायची आहे. दुसरं म्हणजे हिला भिजल्यानंतर असं जास्त मळायचं नाहीये. ह्या भिजवलेल्या कणकेचे मी असे लगेचच 3 एकसारखे उंडे तोडून घेणार आहे. या उंड्याला फक्त असा हाताने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ह्याला मळून अगदीच सॉफ्ट किंवा मग प्लेन करत बसायचं नाहीये.
फक्त ह्याचा अशा पद्धतीने हाताने उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर आता हा तयार केलेला उंडा मी लाटून घेणार आहे. चपातीप्रमाणे ह्याला पातळ लाटायचं नाहीये. त्याच्याने शंकरपाळी तळून खुसखुशीत नव्हे तर कडक होतील. ह्याच्या कडांना गोलच आकार आला पाहिजे असं देखील काहीच नाहीये. बस ह्याला एकसारख्या लेवलमध्ये लाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, ह्याला मी असं एवढं जाड लाटून घेतलंय. ह्याचे मी पिझ्झा कटरने शंकरपाळे कट करून घेणार आहे. तुम्ही फिरकीच्या चमच्याने किंवा मग सुरीने ह्यांना कट केलं तरी चालेल. साधारण अर्धा इंचाचं अंतर सोडून ह्यांना मी कट करून घेणार आहे. शक्यतो शंकरपाळे ह्या साईजचे दिसायला छान दिसतात. ह्यांना मी चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे. तुम्ही ह्यांना तुमच्या आवडीप्रमाणे डायमंड शेपमध्ये देखील कट करून घेऊ शकता. तर असं उभं आणि आडवं अर्धा इंचाचं अंतर सोडून मी ह्यांना चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे. कट केलेली कडेची ही एक लाईन मी काढून घेणार आहे, कारण ह्यांना परफेक्ट असा चौकोनी शेप नाही आलाय. ह्यांना मी दुसऱ्या उंड्यामध्ये घालून लाटून घेणार आहे. बस अशी एकसारख्या चौकोनी शेपची शंकरपाळी मी तळून घेणार आहे, म्हणजे आपली सर्व शंकरपाळी तळून छान अशी एकसारखी दिसतील. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आत्ताच ह्या शंकरपाळ्यांना आतून मस्त अशा बारीक बारीक लेयर्स पडल्यासारख्या दिसताय. ही शंकरपाळी तळल्यानंतर ह्याच्यात 3 पट टम्म फुगतील. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या उंड्यांची शंकरपाळी देखील तयार करून घेणार आहे. तर आता शंकरपाळे तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. शंकरपाळे तेलात तळायला घालण्या अगोदर तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच शंकरपाळे तेलात तळायला सोडायचे आहे, कारण तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर शंकरपाळे तळून जास्त तेलकट होतात. हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे तळण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढाई किंवा मग पॅन वापरायचा आहे, म्हणजे हे शंकरपाळे तळाला चिकटणार नाही. सुरुवातीला 2 ते 3 मिनिट गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. फुल फ्लेमवर ह्यांना अधूनमधून झाऱ्याने खालवर करून तळून घ्यायचे. जोपर्यंत हे शंकरपाळे कच्चे आहेत तोपर्यंत ह्यांना अगदी हळूवार अधूनमधून खालवर करून तळून घ्यायचे. सारखं सारखं ह्यांना खालवर करत बसायचं नाहीये. 3 ते 4 मिनिटांनंतर ह्यांना फुल फ्लेमवर तळून साधारण असा हलकासा सोनेरी रंग आला की अधूनमधून गॅसची फ्लेम कमी जास्त करून ह्यांना मस्त असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आत्ताच या शंकरपाळ्यांना काय मस्त अशा भरपूर लेयर्स दिसतायत. म्हणजेच ह्यांच्या कडांना भरपूर चिरा पडल्यासारखं दिसतंय. ह्याचाच अर्थ असा की आपले हे शंकरपाळे तळून मस्त असे खुसखुशीत होणार आहे. झाऱ्याने ह्यांना असं अधूनमधून गॅसची फ्लेम कमी जास्त करून आणि अधूनमधून झाऱ्याने उलट-सुलट करून तळून घ्यायचे, म्हणजे हे सर्व शंकरपाळे अगदी एकसारखे आणि खुसखुशीत तळल्या जातील. ह्या सर्व शंकरपाळ्यांना तळून अगदी एकसारखा रंग आला पाहिजे. तर हे पहा, या शंकरपाळ्यांना तळून मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. ही शंकरपाळ्याची एक बॅच तळण्यासाठी मला साधारण 7 ते 8 मिनिट लागले. बाकीच्या बॅच देखील मी ह्या तेलामध्ये अशाच तळून घेणार आहे. फक्त दुसरी बॅच तेलात तळायला घालण्या अगोदर तेल पुन्हा एकदा चांगलं गरम करून घ्यायचंय, मगच दुसरी बॅच तेलात तळायला सोडायची आहे. कारण पहिली बॅच तेलातून काढल्यानंतर तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्यांना तेलात तळून अगदी एकसारखा रंग आलाय. ह्यांना तळून मस्त असा एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर आलाय. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या ह्या शंकरपाळ्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये. सोडा न वापरता देखील तुम्ही इथे पाहू शकता, आपली ही शंकरपाळी बघा काय मस्त अशी खुसखुशीत झालीये. अगदी परफेक्ट असे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे आपले ह्या ठिकाणी तयार झाले. रंग देखील बघा आपल्या ह्या शंकरपाळ्यांना तळून काय मस्त आलाय. आपले हे शंकरपाळे सोडा न वापरता देखील 3 पटीने टम्म फुगले. हे पहा, दिसतानीच बघा आपले हे शंकरपाळे काय मस्त असे खुसखुशीत दिसताय. ह्यांना कडेने ह्या ज्या बारीक बारीक चिरा म्हणजेच लेयर्स पडल्यासारख्या दिसतायत, त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपले हे शंकरपाळे किती खुसखुशीत झाले असतील. रंग देखील ह्या शंकरपाळ्यांना तळून अगदी परफेक्ट आलाय. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सोडा न वापरता 3 पटीने टम्म फुगणारे अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी असे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे एकदा नक्की बनवून बघा. आणि मी सांगितलेल्या टिप्स
आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.